तर 1.5 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे। घरगुती आणि लहान गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आलेत। तसंच निर्माल्य जमा करण्यासाठी मोठ्या कुंड्यांचीही व्यवस्था करण्यात आली। विसर्जन घाट परिसरात सीसीटीव्हीसह पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आज विसर्जनासाठी महानगरपालिका मोठ्या प्रमाणात सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी महानगरपालिकेकडनं चौपाटी परिसरात या ठिकाणी भरती आणि ओटीचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेत, पोस्टर लावलेत। या पोस्टरवरती भरतीचे दिवस, वेळ, तारीख आणि किती वाजता असणारे, किती उंच लाटा असणारे याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एकंदरीत या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं जी आवश्यकता आहे, सोयी आहेत त्या देखील या ठिकाणी पुरवण्यात येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी जी तयारी मुंबई महानगरपालिकेकडनं पाहिजे ती तयारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।